नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनात झाडे आणि वनस्पतींचे विशेष महत्त्व आहे। यासोबतच फुलांनाही विशेष महत्त्व आहे। आपल्या घराला सुगंधित करण्यासोबतच फुले सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण करतात, ज्यामुळे घरातील लोक तणावमुक्त आणि आनंदी राहतात। पूजेमध्येही फुलांचा वापर केला जातो, म्हणून वास्तुशास्त्रात त्यांचे वेगळे महत्त्व आहे। निसर्गात अनेक प्रकारची फुले आहेत, जी आपण दररोज पूजेसाठी वापरतो, परंतु त्या सर्वांमध्ये गुलाबाचे एक विशेष महत्त्व आहे। वास्तुशास्त्रात गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते। ज्योतिषशास्त्रात ते देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचे पाहिले जाते। असे म्हटले जाते की घरात गुलाब आणल्याने केवळ सौंदर्यच नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील येते। याशिवाय जर रहिवाशांना प्रेमसंबंधित काही समस्या असतील तर घरात गुलाब आणून त्या सोडवता येतात। 1. घरात या दिशेला गुलाबाचे रोप लावा। जेव्हा जेव्हा तुम्ही घरात गुलाबाचे रोप लावता तेव्हा ते घराच्या नैऋत्य दिशेला लावावे। वास्तुशास्त्रानुसार लाल फुले लावण्यासाठी ही दिशा सर्वोत्तम मानली जाते। असे म्हटले जाते की या दिशेला गुलाबाचे रोप लावल्याने घरमालकाची सामाजिक प्रतिष्ठा वाढते। याशिवाय हे झाड कौटुंबिक संबंध मजबूत ठेवण्यासाठी देखील प्रभावी सिद्ध होते। लाल गुलाब हा ऊर्जेने परिपूर्ण मानला जातो, तर पांढरा गुलाब शांतीचे प्रतीक मानला जातो। म्हणून ही गुलाबाची झाडे लावल्याने घरात समृद्धी येण्याची शक्यता असते। यासोबतच ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कौटुंबिक जीवनात समस्या येत असतील तर त्याने शुक्रवारी देवी लक्ष्मीला ही फुले अर्पण करावीत। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील। 2. गुलाबाच्या फुलांचे उपाय। जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील तर गुलाबाची फुले त्याच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात। वास्तुशास्त्रानुसार आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी संध्याकाळच्या आरतीच्या वेळी गुलाबाच्या फुलावर कापूर ठेवून तो पेटवा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा। असे केल्याने घरातील आर्थिक टंचाई दूर होईल। यासोबतच शुक्रवारी माँ दुर्गाला 5 वेगवेगळ्या गुलाबाच्या पाकळ्या अर्पण करा। यामुळे पैशाची कमतरता लवकरात लवकर दूर होईल। 3. घरात सुखद समृद्धी येण्यासाठी करा हे उपाय। वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की दर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिला लाल गुलाबाचे फूल अर्पण करावे। हे शुभ आणि फलदायी आहे। जर तुम्ही हे सलग 11 शुक्रवारी केले तर घरात सुखद समृद्धी येते आणि व्यवसायात नफा होतो। 4. संकट टाळण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा। जीवनातील संकटे टाळण्यासाठी हनुमानजींची पूजा करणे आवश्यक आहे। तो सर्व संकटांवर मात करतो, म्हणूनच त्याला संकटमोचन म्हणतात। यासाठी शनिवारी हनुमानजींना सिंदूर, तेल आणि चोळ अर्पण करा। यानंतर लाल गुलाबाच्या फुलांचा घाला आणि मुगाचे लाडू अर्पण करा। पूजा झाल्यानंतर हा प्रसाद लोकांना वाटून द्या। हे सलग 7 शनिवारी करा। यामुळे सर्व त्रास दूर होतील आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। 5. नोकरी आणि आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करा। जर एखादी व्यक्ती बेरोजगार असेल आणि त्याला रोजगाराची नितांत गरज असेल तर त्या व्यक्तीने सकाळी अनवाणी हनुमान मंदिरात जावे आणि त्याला लाल गुलाब अर्पण करावा। त्याने हे मंगळवारपासून सुरू करावे। हनुमानजींना सलग 40 दिवस गुलाबाचे फूल अर्पण केल्याने लवकरच नोकरी मिळू शकते। यासोबतच जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत सुधारत नसेल तर गुलाबाची फुले आणि मिठाई एका सुपारीच्या पानात टाका आणि आजारी व्यक्तीवर 11 वेळा हलवा आणि घराजवळील कोणत्याही चौकात फेकून द्या। असे केल्याने व्यक्तीच्या आरोग्यात लवकरात लवकर सुधारणा दिसून येईल। 6. इथे गुलाब लावू नका। घरासमोर गुलाबाचे रोप लावू नये असे म्हटले जाते। यामुळे घरात वाद होऊ शकतात। यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होईल आणि कधीकधी या गुंतागुंतींचे रूपांतर मतभेदांमध्ये होऊ शकते। घरासमोर काटेरी रोप लावल्याने जीवनात समस्या वाढू शकतात, म्हणून गुलाबाचे रोप नेहमी घराच्या आत किंवा घराच्या मागील भागात लावावे। आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना न विसरता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।